नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य TY.BCom, प्रकरण 4 भांडवल व्यवस्थापन याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये मर्चंट बँक पुरवत असलेल्या सेवा यांचा अभ्यास केला. यानंतर पुढील मुद्दा आपला आहे प्रतिभूतींचे विपणन. विपणन हा शब्द आजकाल अतिशय परवलीचा झालेला आहे, म्हणजेच परिचयाचा झालेला आहे. प्रतिभूतींचे विपणन याचा अर्थ प्रतिभूतींचे खरेदी विक्रीचे व्यवहार यांची हाताळणी करणे होय. सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर भांडवल बाजारामध्ये विविध कंपन्यांचे भाग खरेदी विक्रीचे व्यवहार हाताळणे म्हणजेच प्रतिभूतींचे विपणन होय. बाजारात गुंतवणूकदारांना भाग खरेदी करण्यासाठी आकर्षून घेणे, त्यांना भाग खरेदी करण्यास प्रवृत्त करणे या विशेष कौशल्य असणाऱ्या गोष्टी यामध्ये आहेत. प्रतिभूतींचे विपणन ही एक किचकट आणि प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. प्रतिभूती विपणन प्रक्रियेमध्ये अनेक घटक सामावलेले असतात. मुख्य म्हणजे प्रतिभूती खरेदीस उद्युक्त करण्यासाठी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास संपादन करावा लागतो. प्रतिभूतींचे विपणन करण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठांची आवश्यकता असते. प्राथमिक बाजारपेठेत नवीन प्रतिभूती तर दुय्यम बाजारपेठेमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींचे व्यवहार होतात. अशा बाजारपेठांना शेअर बाजार किंवा शेअर मार्केट असे संबोधले जाते. म्हणजे प्रतिभूतींचे जे विपणन आहे, प्रतिभूतींचे विपणन याचा अर्थ विभिन्न प्रकारच्या भांडवल उपलब्ध करून देणारे जी साधनं आहेत, यामध्ये भाग, कर्ज रोखे, विभिन्न प्रकारच्या पतपत्रे यांची खरेदी विक्री करण्यासाठी जे मार्गदर्शन आहे किंवा जो प्रवास आहे हा प्रतिभूतीच्या विपणनामध्ये दिसून येतो. विपणन याचा अर्थ प्रतिभूतींची विक्री करण्यासाठी केलेली विभिन्न प्रकारची कार्य यांचा संच. जसं की वस्तूंचं विपणन म्हणजे उत्पादकापासून ग्राहकांपर्यंत वस्तू व सेवा यांचा प्रवास संचालित करणारी कार्य म्हणजे विपणन. म्हणजे वस्तू उत्पादकाकडून तयार झाल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत येईपर्यंत ज्या विभिन्न प्रकारच्या क्रिया आपल्याला दिसतात, जसं की वस्तूची वाहतूक, वस्तूची पॅकिंग, वस्तूचं लेबल, वस्तूची जाहिरात, वस्तूचं वितरण करणं, वस्तूची घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी यांना विक्री करणं. तसं प्रतिभूती देखील असतात. ह्या प्रतिभूतींचं देखील विपणन करावं लागतं. बाजारात जे गुंतवणूकदार असतात यांना भाग खरेदीसाठी आकर्षित करून घ्यावं लागतं. त्यांना भाग खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी विशिष्ट कौशल्य वापरावं लागतं.
त्यामुळे प्रतिभूतींचं विपणन एक किचकट आणि प्रदीर्घ काळ चालणारी प्रक्रिया आहे. प्रतिभूतींचं विपणन अनेक घटकांमध्ये सामावलेलं आहे. मुख्य म्हणजे प्रतिभूती खरेदीदारास उद्युक्त करण्यासाठी गुंतवणूकदारांचा जो आत्मविश्वास आहे हा संपादन करावा लागतो. प्रतिभूती विपणनाच्या 2 पद्धती किंवा 2 बाजारपेठा यामध्ये आहेत. यामध्ये पहिलीची बाजारपेठ आहे ती म्हणजे प्राथमिक बाजारपेठ, की ज्या माध्यमातून नवीन भांडवल उत्पन्नासाठी भाग आणि कर्जरोखे आणि विपत्रे यांची बाजारपेठेमध्ये विक्री केली जाते. त्यानंतर त्याची मालकी एखाद्या व्यक्तीकडे येते, एखाद्या संस्थेकडे येते आणि त्यानंतर पुन्हा या शेअर्स आणि कर्जरोख्यांची विक्री ज्या बाजारपेठेमध्ये चालू असते त्याला आपण दुय्यम बाजार किंवा शेअर बाजार असं आपण म्हणतो. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे प्रतिभूती विपणनाच्या विविध पद्धती. त्यामध्ये पहिली पद्धत आहे खाजगी विपणन. शेअर बाजाराचा आधार न घेता किंवा माध्यम म्हणून उपयोग न करता व्यक्ती अथवा संस्थांची प्रतिभूती खरेदी विक्री व्यवहारासाठी थेट संपर्क प्रस्थापित केला जातो. खाजगी कंपन्या साधारणपणे खाजगी स्वरूपात खरेदी विक्रीचा मार्ग पत्करतात. अपवादात्मक सार्वजनिक कंपन्या या मार्गाने आपल्या प्रतिभूतींची विक्री करतात. मित्र, नातेवाईक, संचालक, प्रवर्तक यांनाच कंपनीचे शेअर्स विकले जातात. याचा अर्थ प्रतिभूतींचे व्यवहार अंतर्गत स्वरूपात चालतात. प्रतिभूतींच्या विक्री अंतर्गत जेव्हा कंपन्यांना आपल्या शेअरची विक्री करून पैसा मिळवायचा असतो तेव्हा खुल्या बाजारपेठेमध्ये अशा शेअर्सची किंवा कर्जरोख्यांची विक्री न करता आपले मित्र, नातेवाईक, संचालक मंडळ, प्रवर्तक यांनाच कंपनीचे शेअर्स देणं याला आपण खाजगी विपणन किंवा प्रायव्हेट प्लेसमेंट असं म्हणत असतो. या माध्यमातून कंपनीचा कारभार आपल्या आप्तेष्टांकडे किंवा जवळच्या मंडळीकडे राहावा या हेतूने अशा प्रकारचं खाजगी विपणन यामध्ये केलं जातं. तसेच यासाठी खर्च देखील कमी येताना दिसून येतो. यामध्ये त्याचे फायदे आपण बघणार आहोत. खाजगी विपणन फायदे. पहिला फायदा आहे सोपेपणा. खाजगी विपणनामुळे भांडवल उभारणे सोपे जाते, कारण की आपले मित्र, नातेवाईक यांच्याकडून भांडवल उभारणी केलेली असते. दुसरा मुद्दा आहे शाश्वती. आवश्यक ते निधी गोळा केले जातात, निधी जमा होतील याची खात्री असते. मित्र आणि नातेवाईक यांच्या खरेदीची पातळी बघून त्यांना शेअर खरेदी करण्यासाठी प्राचारण केलं जातं. त्यामुळे या मित्रमंडळींकडून आपल्याला भांडवल उपलब्ध होईल अशी शाश्वती कंपन्यांना असते. खर्चात बचत. जाहिरातीसाठी पुष्कळ खर्च करावा लागतो. या जाहिरात खर्चाची बचत या खाजगी विपणन पद्धतीमुळे होतो. चौथा फायदा आहे कायद्याचे बंधन पाळावं लागत नाही. जर तुम्हाला भांडवल बाजारामधून किंवा खुले जनतेकडून सार्वजनिक बाजारपेठेतून भांडवल जर उभारायचं जर असेल तर अनेक कायद्यांची बंधने पाळावी लागत नाहीत. म्हणजेच अनेक कायद्यांची बंधनं पाळावी लागतात. यामध्ये माहिती पत्रकाची विक्री करणं, भाग भांडवलाची नोंदणी करणं यासारख्या अनेक गोष्टी यामध्ये कराव्या लागतात. खाजगी व्यक्तींच्या मार्फत भांडवल उभारणी करायची असल्यामुळे माहिती पत्रकांची
प्रसिद्धी करणं, यासाठी वेळ वाया जात नाही. किंवा भांडवलाची नोंदणी करणे खूप सुलभ असते, कारण की गुंतवणूकदार मर्यादेमध्ये असतात. त्यामुळे जी नोंदणी प्रक्रिया आहे ही सुद्धा अतिशय सुलभ होते. पुढचा फायदा आहे लवचिकता. ही पद्धत वेळ आणि रक्कम दोन्ही संदर्भात लवचिक आहे. कमी वेळेमध्ये भांडवल उभारणी होते आणि रक्कम जेवढी आवश्यक आहे तेवढी लगेच प्राप्त होताना दिसून येते. त्यानंतर पुढचा घटक आहे नियंत्रण. भाग वाटप प्रक्रियेवर सुलभपणे नियंत्रण ठेवता येतं. त्याचप्रमाणे गुंतवणूकदार नियंत्रण ठेवता येतं. ज्या व्यक्ती अपरिचित आहेत, कंपनीशी दुरान्वये सुद्धा संबंध नाही, त्यांना सहजपणे कंपनीचे भाग मिळत नाही. भाग वाटपाबद्दल गोपनीयता राहते. कंपनीचे नियंत्रण प्रवर्तक, त्याचे मित्र नातेवाईक यांच्याकडे राहते. सभासद संख्या मर्यादित राहते. म्हणजे भाग वाटप प्रक्रिया आहे ही नियंत्रित राहते. गुंतवणूकदारांना नियंत्रण ठेवता येतं. ज्या व्यक्ती अपरिचित आहेत त्यांच्याबरोबर संबंध साधला जात नाही. जे मित्र नातेवाईक प्रवर्तक आहेत यांनाच भागांची विक्री केल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येतं व सभासद संख्या देखील मर्यादित राहते. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे मर्यादा. खाजगी विपणनाच्या मर्यादा. त्यामध्ये पहिली मर्यादा आहे मर्यादित विपणन. खाजगी मित्र नातेवाईक यांच्याकडून जेव्हा भागांची विक्री केली जाते तेव्हा मर्यादित विपणन होतं. विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे भाग वितरण केलं जात नाही किंवा विशिष्ट मर्यादेपर्यंत रक्कम उपलब्ध होते. दुसरा मुद्दा आहे मर्यादित व्याप्ती. अशा प्रतिभूतींचे बाजारपेठेत मर्यादित विपणन होते. भागांचे व्यवहार शेअर बाजाराच्या मदतीने होत नाही. त्यामुळे याची व्याप्ती अतिशय छोटी असते. अतिशय कमी लोकांमध्ये याची माहिती ही पोचलेली असते. तिसरा घटक, तिसरी मर्यादा, मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता. मक्तेदारी निर्माण होणे शक्य असते. श्रीमंत आणि उच्चभ्रू अशा विशिष्ट कुटुंबियांकडेच कंपनीच्या भागांची मालकी जाते. मित्र नातेवाईक जे श्रीमंत आहेत, ज्यांची ओळख आहे, अशा विशिष्ट गटाकडे जे काही शेअर्स असतील यांची मालकी जाते. त्यामुळे भविष्यात अशा व्यक्ती मक्तेदारी निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढचा तोटा आहे, पुढचा आपला घटक आहे सार्वजनिक विपणन. खाजगी विपणनामध्ये आपण बघितलं की जे विभिन्न प्रकारच्या ज्या खाजगी व्यक्ती आहेत, या खाजगी व्यक्तींच्या माध्यमातून शेअरचं विपणन केलं जातं. तर सार्वजनिक विपणनामध्ये ज्या कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती करायची आहे त्यावेळी या मार्गाचा अवलंब केला जातो. त्याला पब्लिक ऑफर असा शब्दही आहे. सार्वजनिक मर्यादित कंपन्या या पद्धतींचा अवलंब करतात. मात्र सार्वजनिक स्वरूपाची भागांची विक्री करताना कंपनी कायदा 1956 नुसार विविध तरतुदींचं पालन करणं हे बंधनकारक असतं. यामध्ये पहिला फायदा आहे अमर्यादित व्याप्ती. विस्तृत प्रमाणात भाग भांडवल बाजारपेठ उपलब्ध होते. सार्वजनिक लोकांच्या माध्यमातून जेव्हा भांडवल उपलब्ध केलं जातं तेव्हा त्याला मर्यादा नसते. मोठ्या प्रमाणावर लोकांकडून भांडवल आपण उभारणी करू शकतो. दुसरा मुद्दा आहे
दुसरा फायदा रोगप्रदता. खुल्या बाजारात भाग खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, त्यामुळे अशा प्रतिभूतींना अधिक रोगप्रदता प्राप्त होते. गुंतवणूकदार सुलभपणे व्यवहार करू शकतात. अतिशय सुलभपणे व्यवहार यामध्ये दिसून येतात. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे सुलभता. खुल्या बाजारात भाग विकणे, व्यवहार करणे गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ होताना दिसून येते. त्यानंतर मर्यादा किंवा उणिवा. पहिली मर्यादा आहे खर्चिकता. यामध्ये सार्वजनिक स्वरूपात प्रतिभूतींचं विपणन होत असताना हे विपणन खर्चिक ठरू शकतं. कारण जी भागविक्री केली जाते यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात करावी लागते, माहिती प्रसिद्ध करावी लागते, विभिन्न प्रकारचे करार करावे लागतात. भागविमेकरी जर घेतला असेल, दलाल असेल, यांना खर्च करावा लागतो. दुसरी मर्यादा कायद्याने आवश्यक गोष्टींची पूर्तता. कायद्याने आवश्यक असणाऱ्या बऱ्याच गोष्टींची पूर्तता करावी लागते. जसं की भाग विक्री करता खुले करण्यासाठी विविध भाग बाजारात काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत यांची मदत घ्यावी लागते. जसं की भाग विक्रीसाठी कंपनी जी आहे, कंपनी रजिस्ट्रारकडे कंपनीची नोंद करावी लागते, सेबीची परवानगी घ्यावी लागते. स्थानिक शासन, राज्य शासन, केंद्र शासन यांच्या अनेक कायद्यांचं पालन, कंपनी कायदा 1956चं पालन, बँकिंग कायदा 1949चं पालन, अशा अनेक बाबी यामध्ये येतात. आणि या सर्व बाबींचं पालन केल्याशिवाय कंपनीला खुल्या बाजारामध्ये आपल्या शेअरची विक्री करता येत नाही. शेवटची मर्यादा आहे अशाश्वता, ज्याला आपण अशाश्वता असं आपण म्हणतो. अशाश्वत जो पणा आहे या घटकाला सामोरं जावं लागतं. भाग बाजारामध्ये जर एकाच वेळेस जर अनेक कंपन्यांचे भाग विक्रीसाठी खुले जर असतील, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये भाग विक्रीला किती प्रतिसाद मिळेल याचं नेमकं अनुमान करणं अवघड आहे. म्हणजे भाग बाजारामधून जी कंपनी विक्रीच्या माध्यमातून जी रक्कम उपलब्ध होणार आहे या संदर्भामध्ये मोठा धोका निर्माण होताना दिसून येतो. अशा बाजारपेठेमधून भांडवल उभारणी होईलच का, या संदर्भात कंपनीच्या मनामध्ये अशाश्वता असते. राहिलेला भाग पुढील लेक्चरला कव्हर करूया. धन्यवाद.